ओके सो वेलकम बॅक. ऍक्च्युअली काय झालं की ते लेक्चर आपलं हे झाल्यामुळे ती स्केच गेली वाटते. ठीक आहे, मी तुम्हाला फोर्सेस सांगू शकते कुठले आहेत आणि किती आहेत. सो कॅन टेल. Now tell me the magnitudes of the forces. 0.820 Newton, sir. Here is the A, B, C, D. इथे किती 20. 20 Newton. Here B 30 Newton. 30. Vertical 40. 40, sir. And here is the 60. 60. And here is the 50. 50. ओके, इथे आपल्याला आता Distance, sir, 2 meter and 3 meter. B2, 3. Distance A to B, I think 2 meter 2 meter. and it's 3 meter. Okay. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं. सो वी हॅव टू फाइंड आउट द मोमेंट with respect to point C. C, sir. Algebraic summation symbol summation से mention करावं लागेल. Yes, sir. Yes, sir. Okay. I observed that so few students are responding. I'm expecting that so everyone should respond. Okay. So take the moment now with respect to point C. C बरोबर moment घे. Start from. So from point A itself you can start it again. A पासून start कर. A च किंवा जे काय ABCD असं जाऊया आपण. A पॉइंट वरती कुठला ऍक्ट होतं 20 न्यूटन. मग 20 न्यूटनचं मोमेंट हे C बरोबर. Clockwise, sir. पॉझिटिव्ह आहे. बघा कसं आहे क्लॉकवाईज होईल असं रोटेट होणार. इट विल बी प्लस 20 into perpendicular distance 3, sir. 3 मीटर. 3. Okay, very good. And next 30 is a moment. 30 into 0, sir. 30 into 0. Why Same line of action. Same line of action. why because its line of action passing through the point C. ज्या पॉइंट मध्ये आपल्याला मोमेंट घ्यायचं त्या पॉइंट मधून ह्याचा लाईन ऑफ ऍक्शन पास होते म्हणून ह्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स 0 म्हणून त्याचं मोमेंट 0. त्यानंतर 60 चं 60 into 0, sir. अगेन सेम थिंग 40 40 into 0. plus 40 into 0. Next कुठलं राहिलं 50. 50 into 2, sir. Clockwise anti clockwise Clockwise. क्लॉकवाईज पॉझिटिव्ह. into 2. 2 is equal to 160. Newton meter. प्लस येते Yes, sir. 160 न्यूटन. Newton meter. ओके, हेच कसं लिहू शकतो 160 न्यूटन मीटर in the bracket clockwise. Okay, so it's all हे तुमचं काय तर आन्सर. इज इट गेटिंग इट एव्हरीवन? प्रत्येकाचं Yes, येते. sir.
Yes, sir. Okay, so immediately we move for the next one. I will take last problem, then we'll move to the next point. Write on the question. Calculate the moment of force 30 Newton about the point C. Refer the figure given. Refer the figure as असतो. Draw the sketch. Okay, so this is the given figure. So how to take the moment? काय करायला इथं? कंपोनेंट्स काढावे लागतील. कंपोनेंट्स फाइंड आउट करावे लागतील. ओके, म्हणजे आपल्याला दिलेला फोर्स जो आहे का, तर तो फोर्स काय करावा लागेल, तर रिझॉल्व करावा. रिझॉल्व दिस फोर्स. रिझॉल्व केल्यानंतर हे जे कंपोनेंट्स आहेत, ह्याचा एफएक्स कंपोनेंट कसा येईल, 30 डायरेक्ट लिहू शकता आता, 30 cos 30 आणि हा काय येणार, तर 30 sin 30. 30. ठीक आहे, आता आपण रिझॉल्व केले. आता रिझॉल्व केलेले आहेत म्हणजे दोन फोर्सेस झाले एकाची. आपल्याला विचारले काय मोमेंट कशा बरोबर, तर सी पॉइंट बरोबर. दोन आहेत म्हणून आपण इथे समेशन
यूज करू. ओके तर स्टार्ट डायरेक्शन ऑफ कशाची FX and FY. बोथ पॉझिटिव्ह. हा हे दाखवलेत की आपण आता हे कसे आहेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आय थिंक मी सांगितली पाठ होत नाही की ज्यावेळेस तुम्ही असं खाली लिहिताय, समजा सोल्युशन मध्ये लिहिताय की fx इज इक्वल टू 30 cos 30, तर इथे मी प्लस लिहिणं गरजेचं आहे. समजा fx हे मायनस येत असेल किंवा निगेटिव्ह डायरेक्शन किंवा लेफ्ट डायरेक्शन असेल तर मी इथं मायनस लिहिणं गरजेचं आहे, कारण मला कळणार नाही ना इथं की ते काय. समजा जर लेफ्ट प्रोडक्ट होत असेल तर इथं मायनस लिहायलाच पाहिजे, कारण निगेटिव्ह साइन इंडिकेट डायरेक्शन इंडिकेट करते. पण समजा आता इथं ही स्केच आहे, बरोबर का, ही स्केच आहे, इथं ऑलरेडी एरो हेड आहे. इज इट गेटिंग इट? Yes, sir. Yes, sir. म्हणजे इथं मी प्लस जरी नाही लिहिलं तरी फरक पडणार नाही का, तरी इथं ऑलरेडी एरो आपण स्केच मध्ये एरो दाखवलेला आहे. सी टू नॉट मॅटर. गेटिंग इट? मग तसंच ह्या ठिकाणी हा पण व्हर्टिकल कंपोनंट आहे, हा पण कसा ऍक्ट होतोय अपवर्ड डायरेक्शन मध्ये. जरी मी इथं प्लस नाही लिहिलं तरी फरक पडणार नाही, कारण ह्या ठिकाणी ऑलरेडी एरो हेड आहे. म्हणजे ज्यावेळेस स्केच मध्ये ज्यावेळेस तुम्ही दाखवता हे कंपोनंट, ओके, तर त्यावेळेस ह्या ठिकाणी ऑलरेडी ही कंपोनंटचे डायरेक्शन आपण दाखवलेलं असतं. पण ज्यावेळेस तुम्ही सोल्युशन मध्ये येता, आपल्या अनालिसिस मध्ये येतात, तर त्यावेळेस या ठिकाणी दाखवणे गरजेचं आहे. सो रिमेंबर दिस थिंग. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. I'll go for the solution. हा, now take the moment. आता आपण मोमेंट कुणाचे घेणार आहे? आता 30च्या ऐवजी आता 30 आपण रिझॉल्व्ह केला दोन कंपोनंट मध्ये, म्हणजे आपण आता मोमेंट कुठल्या दोन फोर्सेसचे घेणार? तर FX आणि FY. FX and FY. म्हणजे हा जो आपला fx आहे आणि हा fy आहे, तर ह्या दोन कंपोनंटचे आपण मोमेंट घेणार आहोत. स्टार्ट फ्रॉम हियर. स्टार्ट करा फ्रॉम 30 cos 30. पहिल्यांदा काय चेक करावं लागेल आपल्याला? आता हे कंपोनंट मी ऑलरेडी आपण बोललेलो fx fy म्हणजे पण काय तर एक टाइप फोर्सेस आहेत एक प्रकारचे की जे आपण स्प्लिट केलेले आहेत. हा, टेल मी द मोमेंट. क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज? Clockwise. म्हणजे काय येणार? प्लस येणार. मॅग्निट्यूड किती आहे? हे टोटल मॅग्निट्यूड झाली याची 30 cos 30. 30 cos 30. ओके, into perpendicular distance 3 meter. ओके. नाउ नेक्स्ट हा जो आहे, तर ह्याचे काय करायचं आपल्याला? मोमेंट घ्यायचे व्हर्टिकल कंपोनंट जो आहे. हा, चेक करा. क्लॉकवाइज का अँटी क्लॉकवाइज? Clockwise. ह्या कंपोनंटचं मोमेंट ह्याच्याबरोबर क्लॉकवाइज येईल का अँटी क्लॉकवाइज? कसं रोटेट होईल? Anti-clockwise. असा फोर्स तुम्ही अप्लाय केलाय, मला उलट दिसतंय तुम्हाला दाखवल्यानंतर. हा, इट्स मिरर इमेज तयार होते. ठीक आहे, इथेच दाखवतं. इथं ज्या वेळेस असं मी फोर्स अप्लाय करतोय, सो यू हॅव टू सपोज इट्स लाईक हिंज जॉइंट, म्हणजे ह्या भोवती रोटेट होतोय. मग कसं रोटेट होणार आहे? सो इट इज गोइंग टू रोटेटेड इन दिस वे. म्हणजे कशी आहे डायरेक्शन? क्लॉकवाइज का अँटी क्लॉकवाइज आहे? Anti-clockwise. Anti-clockwise. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस आपल्याला कन्फ्युजन होत असेल ना की क्लॉकवाइज का अँटी क्लॉकवाइज, एक थोडासा अपोजिट विचार करायचा. हा फोर्स अप्लाय केल्यामुळं कुठला 30 sin 30 बॉडी अशी रोटेट होईल का? क्लॉकवाइज ला रोटेट होईल का? नाही. आपल्याला हे तर लगेच कळतं की हा फोर्स आपण असं डायरेक्शन एरोहेड तर वरती दिसतोय, हा फोर्स अप्लाय केल्यामुळे बॉडी क्लॉकवाइज डायरेक्शनला तर रोटेट होणार नाही, बरोबर का? म्हणजे पॉसिबिलिटी दोनच आहेत ना, मग कुठली क्लॉकवाइज आणि अँटी क्लॉकवाइज. जर का म्हणजे कधी म्हणतोय मी का, जर का आपल्याला थोडस काही ठिकाणी असं कन्फ्युजन होत असेल की क्लॉकवाइज आहे का अँटी क्लॉकवाइज, मग त्याचा अपोजिट विचार करायचं. म्हणजे हा फोर्स जर तुम्ही वरती अप्लाय करताय, मग हा फोर्स अप्लाय केल्यामुळे बॉडी ही क्लॉकवाइज डायरेक्शनला रोटेट होऊ शकते का? नाही होऊ शकत. म्हणजे काय असेल तर अँटी क्लॉकवाइज असेल, म्हणजे या ठिकाणी काय येईल तर मायनस.
मॅग्निट्यूड काय 30 साइन 30 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती येणार 7 सर 7. ह्या सी पासून परपेंडिक्युलर ह्याच्या लाईन ऑफ ऍक्शनला परपेंडिक्युलर म्हणजे हे डिस्टन्स इट इज 7. ओके डू द कॅल्क्युलेशन. हा हाऊ मच यू आर गेटिंग. आता मला सांगा कॅल्क्युलेटर वरती कसं सॉल्व्ह करता तुम्ही. म्हणजे असं करता का म्हणजे cos 30 ची व्हॅल्यू अगोदर काढता लिहिता का डायरेक्टली एकाच ह्याच्यामध्ये घेते सगळं. डायरेक्ट सगळे एकाच ह्याच्यामध्ये. सर -27.05 -27. हा चेकआउट एव्हरीवन. प्रत्येक जण चेक करा आन्सर येते का समजायचं आपण. सर हा बोला की. डेसिमल पॉइंट नंतर 2 digits पर्यंतच आन्सर लिहायचं ना. आता कसं आहे माहिती आहे का की ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे आता तुमचं 27.05 लिहिलं तरी चालेल. जर आणखीन आपल्याला डीप मध्ये जायचं असेल तर तुम्ही काय करू शकताय की आता 27.05 5 नंतर किती आले तर म्हणजे डिजिट 7 सर 7 7. ठीक आहे मग ते तुम्ही ऐकलं असेल ना ते राऊंड अप करतो आपण. हा 6 करतो. हा 6 असं केलं तरी चालेल किंवा ह्याला फरक पडत नाही. ह्याची कधी गरज पडते माहित आहे का आता पुढे आपण घेणार आहे काय प्रॉब्लेम. समजा tan थीटा इज इक्वल टू काहीतरी व्हॅल्यू आहे 0.3817. ओके तर ह्या वेळेस थोडं महत्वाचं असतं कारण आपण ह्याचा इनव्हर्स घेत असतो थीटा काढताना. ओके हे जे काय आहे त्यावेळेस मी सांगेन. आता ऍज इट इज 2 डिजिट जसे येत आहेत तसे घेतले तरी चालेल काय हरकत. ह्यामध्ये एवढा वेळ घालवायची गरज नाही राऊंड अप करायला. इज द सेम आन्सर गेटिंग एव्हरीवन. येस सर येस सर. आता मी सेम प्रॉब्लेम तुम्हाला काय करायचंय ह्या ठिकाणी ह्याला बॉक्स करा. परत हेच आणखी कसं लिहू शकताय 27.05 न्यूटन मीटर अँटी क्लॉकवाइज. ह्याला बॉक्स करू शकता आणि शेवटी आन्सर पण लिहिणे एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे
मग हे झालं ह्याचं सेम क्वेश्चन आहे, फक्त फिगर चेंज केलेले आहे. तुम्ही पुढचा क्वेश्चन असाच देऊ शकता, क्वेश्चनही असं देऊ शकताय, फक्त फिगर वेगळी आहे. म्हणजे काय चेंज आहे, तर जो ह्या ठिकाणी फर्स्ट पार्ट मध्ये इथं फोर्स ऍक्ट होता तो काय केलाय सेकंड मध्ये घेतला. ओके, आणि सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करा. हा सर 2 ए पॉइंट आहेत का तिथे? ओ इथं सी पाहिजे. सेम स्केच आहे. सी पॉइंट. त्याला रिझॉल्व्ह केल्यानंतर ह्याचे कंपाऊंड्स कसे होतील बघा. ह्याप्रमाणे येते. हा काय हॉरिझॉन्टल कंपाऊंड, तसंच फक्त Negative. डायरेक्शन. मायनस मी जर इथे डायरेक्शन नाही लिहिली तरी चालेल का? Yes, sir. यस सर 30 cos 30 किंवा समजा इथं लिहा. आता का हे थोडं मी तुम्हाला त्यावेळेस सांगेन पुढे. इथं काय ते 30 sin 30 आणि घ्या बरं मोमेंट आता सी बरोबर. हा पहिल्यांदा कुणाच घेत आहे 30 sin चा घ्या. 30 sin क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज मोमेंट याचा And minus 30 sin 30 into perpendicular distance. 7 meter. 7 याचा मोमेंट घ्या. क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज मोमेंट Anti-clockwise. मायनस मॅग्निट्यूड किती आहे याची? 3. किती? 3. 30 cos 30. 30 cos 30 into perpendicular distance 3 3. याच्यामध्ये प्रश्न आहे का कोणाला? ह्या टर्म मध्ये आताच्या ह्याच्यामध्ये असायला पाहिजे. Sir, C ला ते parallel आहे की सर? कुठलं? FX component. मग काय झालं? निगेटिव्ह पाहिजे अजून एक निगेटिव्ह साइन. नाही, एक मला डाउट सॉल्व्ह कर द्या. हा पहिला प्रश्न कुणाचा होता तो? हा पॅरलल आहे म्हणून 0 यायला पाहिजे का? नाही सर, पण हा
म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला, म्हणजे तो क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज रोटेट होण्यासाठी म्हणताय का? हा सर. एक हा ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, ह्याला तुम्ही असं इकडून ओढताय, हा असा असा ओढल्यानंतर तो क्लॉकवाईज रोटेट होईल का? होऊ शकतं का? नो सर. नाही. ओके, सो देर इज पॉसिबिलिटी दॅट, मग तो रोटेट होण्यासाठी किती फोर्स अप्लाय करतो त्याचा होतोय हे माहित नाही आपल्याला, त्याच्यामुळे थोडाच रोटेट होईल जास्त होईल तो प्रश्न पुढचा आहे, कारण हा हॉरिझॉन्टल आहे, थोडं जरा कमी अमाऊंट या ठिकाणी यूज होईल रोटेट होण्यासाठी. ओके, बट रोटेट झाला तर तो कसा होणार आहे, तर अँटी क्लॉकवाईज, त्यासाठी काय नंतर या ठिकाणी मायनसच येणार. इज इट क्लिअर? येस सर. हा, आणखीन एक नाही प्रश्न विचारला. हा, पुढचा आणखीन एक मायनस यायला पाहिजे असं कोणतरी म्हणलं होतं मला. हा हा, मुलामध्ये आता विचारलं होतं, बॉईज फ्रॉम बॉईज. सर हा, एक अँटी क्लॉकचं मायनस अँड वन फोर्सचं मायनस, टू मायनस आर देअर. हेच मला सांगायचं होतं, हे अशी चूक करतात, त्यासाठी मला सांगा, हे जे आहे हे काय एफ एक्स कंपोनंट आहे, बरोबर? येस सर. याची मॅग्निट्यूड काय? मायनस कॉस मायनस व्हॉट आय एम आस्किंग, cos minus मॅग्निट्यूड. मायनस इंडिकेट इट्स डायरेक्शन, व्हॉट इज द मॅग्निट्यूड? 30 cos 30 cos 30. 30 cos 30 ही मॅग्निट्यूड आहे. आणि मी तुम्हाला अगोदरही म्हणलं होतं की ज्यावेळेस तुम्ही स्केच मध्ये हे कंपोनंट लिहित असता, तर त्यावेळेस हा तुमचा साइन आहे का ही लिहायची गरज नसते. ओके, लिहिले तर फरक पडत नाही, पण लिहायचं नसतं. कशासाठी मी हे सांगतो, तर हे कन्फ्युजन तुमचं टाळण्यासाठी, त्यासाठी मी पर्पजफुली हा प्रॉब्लेम घेतलाय. लक्षात आहे का? ह्या तुमचा जो काही क्वेश्चन आहे त्याचं सोल्युशन एका पद्धतीने तुम्हाला असं मिळू शकतं की ह्या ठिकाणी हा हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे, म्हणजे हा एक फोर्स आहे, बरोबर का? किती फोर्स आहे तो? एफ एक्स मायनस 30 कॉस 30. ओके, तर ह्या फोर्स आपल्याला मुवमेंट घ्यायचा. मग ह्याच्यावरून आपल्याला डायरेक्शन वरून समजलं आहे की अँटी क्लॉकवाईज मुवमेंट प्रोड्यूस होते, तर त्यासाठी आपण मायनस घेतो. ओके, मग ह्यानंतर आपली मुवमेंटची डेफिनेशन काय सांगते? एफ इंटू टी. आणि एफ काय रिप्रेझेंट करतात, तर मॅग्निट्यूड ऑफ फोर्स. मग ह्याच्यामध्ये ह्याची मॅग्निट्यूड कुठली आहे? मॅग्निट्यूड फक्त काय, तर 30 cos 30 आहे. इज इट गेटिंग इट? लक्षात येत आहे का? ह्याची मॅग्निट्यूड काय, तर 30 cos 30 आहे. आणि हे मायनस हे काय रिप्रेझेंट करतंय, तर ह्या फोर्सची डायरेक्शन रिप्रेझेंट करतंय. त्या फोर्सच्या डायरेक्शनचा आणि आपल्या मुवमेंटचा काही संबंध नसतो. आपल्याला फक्त काय चेक करायचं असतं की ह्या ऍक्ट होणाऱ्या फोर्समुळे आपला ऑब्जेक्ट हा क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेट होईल का अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेट होईल. मग तो तर आपण या ठिकाणी ऑलरेडी विचार केलाय आणि तो त्याचं साइन ऑलरेडी मेन्शन केलंय आपण, मायनस. ओके, मग त्यावेळेस आपल्याला परत ह्या ठिकाणी मायनस लिहायची गरज नाही. मग हे तुम्ही क्लॉकवाईज काय अँटी क्लॉकवाईज हे ठरवल्यानंतर आपल्याला जो काही फोर्स आहे का, हा फोर्स ह्याची फक्त मॅग्निट्यूड पाहिजे असते आपल्याला, फक्त मॅग्निट्यूड. आणि मॅग्निट्यूड मध्ये साइन येत नसतं, साइन डायरेक्शन इंडिकेट करत असतं. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? येस सर. Yes sir. ठीक आहे, ह्याला स्टार करून ठेवा ह्या प्रॉब्लेमला, वाटल्यास इथं मेन्शन करा, हे लिहा वाटल्यास तुमच्या ह्याच्यामध्ये, किंवा ह्याला स्टार करून ठेवा, म्हणजे आपल्याला थोडं लक्षात राहतं की ह्या गोष्टी आपण एक्झामच्या अगोदर वगैरे ह्या अशा बघायला पाहिजे. सांगा आन्सर काय ते? -182.9 9 9 4 -182.94. ओके, व्हेरी गुड. अँटी क्लॉकवाईज. दिस युअर आन्सर. सर हॅलो. हा बोला की. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनचे ते एरो आहेत ना सर, ते लाईक कन्फ्यूज होतात, कळत नाही लवकर.
एखादी दुसरी ट्रिक असेल तर सांगाल का? कुठले हे एरो का? वाईज आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनचे म्हणजे जनरल कन्फ्युज होतात ते अपवर्ड डाऊनवर्ड राईट वर लेफ्ट वर्ड कळत नाही लवकर क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज ते जर दुसरी एखादी ट्रिक असेल तर सांगाल का प्लीज? ह्यासाठी काय वेगळं नाही. तुम्ही जे म्हणताय ना की हे तुमचं अपवर्ड डाऊनवर्ड हे मोमेंट मध्ये येत नाही. हे अपवर्ड डाऊनवर्ड जे काय आहेत का तुमचं अपवर्ड डाऊनवर्ड हे रिझॉल्युशनच्या वेळेस येतं. रिझॉल्युशन करताना तुमचं नाही, हे अपवर्ड आणि sign मोमेंट चं- घेताना आपण दोनच कन्सिडर करतो की समजा तुमचे हे फोर्स आहेत तर ह्याच्यामुळं क्लॉकवाईज मोमेंट प्रोड्यूस होतंय का अँटी क्लॉकवाईज प्रोड्यूस होतंय. ओके, आपल्याला हे विचार करावाच लागतो की तो ऍक्ट होणाऱ्या फोर्समुळं की तिची काही बॉडी आहे ही क्लॉकवाईज ने रोटेट होणार आहे का अँटी क्लॉकवाईज ने रोटेट होणार आहे हे आपल्याला विचार करावा लागतो. ओके, आणि त्या ठिकाणी तर तुमचा पॉइंट पण मॅटर करत असतो. हा, हे झालं का सगळ्यांचं? क्लिअर करू का बोर्ड मी? Yes, Yes, sir. sir. म्हणजे उदाहरणार्थ आता सध्या इथं आपण आता जो प्रॉब्लेम घेतला होता हा. ओके, हा आता इथं आपण हे डायरेक्शन घेतले आणि मुवमेंट सांगितलं. समजा जर का इथं असं जर चेंज झालं, पॉइंट चेंज झाला आपला, हा तुमचा सी पॉइंट आहे आणि आता हे फोर्सेस आहेत तर ह्याचं मोमेंट परत चेंज होत डायरेक्शन. बघा आता समजा आता तुमचा एफ वाय हा एफ एक्स, एफ वायचं मोमेंट सी बरोबर क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज होईल? सी बरोबर कसा रोटेट होणार आहे हा? Clockwise. प्लस एफ वाय इंटू जे काही डिस्टन्स असेल समजा ह्या ठिकाणी एक्स आहे एक्स आणि हा एफ एक्स याचा मोमेंट सी बरोबर कसा प्रोड्यूस होईल, तो कसा रोटेट होईल? Anti-clockwise. इंटू समजा वाय. गेटिंग इट? म्हणजे ज्यावेळेस आपण मोमेंट घेत असतो तर मोमेंट घेत असतो त्यावेळेस आपला ज्या पॉइंट वरती आपल्याला मोमेंट घ्यायचा आहे तो पॉइंट ही खूप महत्वाचा असतो. ओके, मग आता जे काही ह्यामध्ये असं काही वेगळं म्हणजे असं फिक्स फॉर्मॅट नाही की असं केलं का असं मिळेल. ह्या ठिकाणी थोडासा विचार आपल्याला करावा लागतोच. ओके ओके सर. हा ठीक. Okay, so we'll stop here. So we'll continue to next lecture. Yes, sir. Already I have taken attendance.